रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये उद्या तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे आणि यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झालेली आहे। या मतदारसंघात 1942 मतदान केंद्र आहेत आणि इथे सध्या ईव्हीएम्स पोहोचवण्याची लगबग सुरू झाल्याचं दिसतंय। रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघामध्ये उद्या अर्थात 7 मे रोजी मतदान प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे आणि दरम्यान या मतदान प्रक्रियेचं साहित्य वितरण जे आहे किंवा ईव्हीएम मशीन पोहोचवण्याची प्रक्रिया जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे। अगदी रत्नागिरी संगमेश्वर या विधानसभा मतदार संघातल्या ज्या काही ईव्हीएम मशीन्स आहेत त्या बूथवरती पोहोचवण्याची प्रक्रिया या ठिकाणी संपन्न होते। विशेष बाब हीच आहे की जर जिल्ह्याचा एकंदरीत विचार केला तर 14,38,471 मतदार आहेत आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघामध्ये 1942 मतदान केंद्र आहेत आणि आता रत्नागिरी शहरातील जे आंबेडकर भवन आहे या ठिकाणावरून रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातल्या बूथ स्टेशन्सवरती या ठिकाणी या ईव्हीएम मशीन पोहोचवल्या जातील। जर रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार केला तर तालुक्याच्या ठिकाणी साधारणपणे असं चित्र आहे। व्यवस्थितपणे अगदी पोलीस फौजफाटा जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। कर्मचारी जे आहेत ते देखील या ठिकाणी अगदी डिप्लॉय करण्यात आलेले आहेत आणि उद्या सकाळी 7 वाजल्यापासून मतदान प्रक्रिया जी आहे ती या ठिकाणी संपन्न होईल आणि प्रत्येक बूथवरती मशीन सुरळीत आणि सुखरूप अगदी कडेकोट पोलीस बंदोबस्तामध्ये या ठिकाणावरून पोहोचवण्यात येणार आहेत। अगदी थोड्याच वेळात या प्रक्रियेला सुरुवात होईल। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।